हा केवळ एका विमानाचा शेवट नाहीये, हा आहे एका युगाचा अंत. जवळपास 6 दशकांच्या सेवेनंतर भारतीय हवाई दलाची ओळख बनलेलं MiG-21 आता निवृत्त होत आहे. चला तर मग उलगडूया या महान विमानाच्या शौर्याची आणि हो, त्यासोबत जोडलेल्या वादांची एक गुंतागुंतीची कहाणी. जसं मी म्हटलं, ही फक्त एका विमानाची निवृत्ती नाही. भारतीय हवाई दलासाठी एका मोठ्या, गौरवशाली युगाचा हा शेवट आहे. या एका फोटोमध्ये कितीतरी आठवणी, कितीतरी इतिहास दडलेला आहे, नाही का? 62 वर्षे, तब्बल 62 वर्षे. जरा विचार करा, या काळात जग किती बदललं. टेक्नॉलॉजी आली आणि गेली, कित्येक पिढ्या बदलल्या, पण एक गोष्ट मात्र कायम होती. भारताच्या आकाशात गस्त घालणारं MiG-21. खरंच इतका मोठा काळ सेवा देणं हे कोणत्याही मशीनसाठी अविश्वसनीयच आहे. तर मग सुरुवात करूया या विमानाच्या गौरवशाली इतिहासापासून. बघूया तरी याला आकाशाचा रक्षक ही पदवी का मिळाली आणि कशी या विमानाने ती सार्थ ठरवली. MiG-21 ची गोष्ट फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये बरं का. हे विमान म्हणजे शीतयुद्धाचे एक जागतिक प्रतीक होतं. विचार करा, 60हून अधिक देशांनी हे विमान वापरलं आणि म्हणूनच इतिहासातल्या सर्वाधिक तयार झालेल्या सुपरसॉनिक विमानांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. आणि ह्याची ताकद, अरे बापरे, त्या काळासाठी तर अविश्वसनीयच होती. आवाजाच्या दुप्पट वेगाने उडण्याची क्षमता म्हणजे मॅक 2.05. विचार करा, हे त्यावेळच्या टेक्नॉलॉजीचा एक चमत्कारच होता. साहजिकच कोणत्याही शत्रूसाठी हे एक मोठं आव्हान होतं. पण फक्त वेगच नाही, त्याची खरी खासियत होती कोणत्याही परिस्थितीत लढण्याची क्षमता. म्हणजे बघा, अगदी लहान आणि कच्च्या धावपट्ट्यांवरून सुद्धा त्या आरामात उड्डाण करू शकत होतं. त्यामुळे काय की कोणत्याही युद्धक्षेत्रात त्याला तैनात करणं एकदम सोपं होतं. आणि या क्षमतेचा सगळ्यात मोठा पुरावा कधी मिळाला असेल तर तो 1971च्या युद्धात. MiG-21 अक्षरशः त्या युद्धाचा नायक ठरला. आकाशावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं होतं या विमानाने आणि म्हणूनच भारताला तो निर्णायक विजय मिळवणं शक्य झालं. एवढंच नाही, अगदी अलीकडे म्हणजे 2019 मध्ये सुद्धा या जुन्या पुराण्या विमानाने कमालच केली. एका अत्याधुनिक टेक्नॉलॉजिकली सुपिरियर F-16 विमानाला पाडलं. यातून त्याची ताकद आणि अर्थातच आपल्या पायलट्सचं कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालं. पण प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात नाही का. या गौरवशाली इतिहासालाही एक दुसरी थोडीशी गडद बाजू आहे. आता आपण कथेच्या त्या भागाकडे वळूया ज्यामुळे या विमानावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली. पण मग प्रश्न येतो तो याच्या सेफ्टी रेकॉर्डचा. त्याच्याबद्दल काय? कारण या विमानाबद्दल बोलताना हा एक प्रश्न नेहमीच समोर येतो. जेवढी त्याची कामगिरी गाजली तेवढाच त्याचा सेफ्टी रेकॉर्डही चर्चेत राहिला. आणि त्या चर्चेतूनच त्याला एक खूप खूप दुःखद टोपण नाव मिळालं. उडती शवपेटी, फ्लाइंग कॉफिन. हो, अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे त्याला असंही म्हटलं जाऊ लागलं. या टोपण नावामागे एक धक्कादायक वास्तव आहे. आकडा बघा, 400 पेक्षा जास्त. भारतात सेवेत असताना 400हून अधिक MiG-21 विमानं अपघातांना बळी पडली. आणि प्रत्येक अपघात म्हणजे फक्त एका मशीनचं नुकसान नव्हतं. त्यामागे होती एक मानवी शोकांतिका. या अपघातांमध्ये आपण 200 पेक्षा जास्त शूर पायलट्स गमावले. हा या विमानाच्या वारसाचा सगळ्यात दुःखद भाग आहे. पण प्रश्न हा आहे की इतके अपघात का झाले? याचं मुख्य कारण म्हणजे अर्थातच विमानाचं वाढतं वय आणि अनेक दशकांपासून त्याचा न थांबता होणारा वापर. जुने स्पेअर पार्ट्स, जुनी टेक्नॉलॉजी, यामुळे त्याची देखभाल करणंही खूपच चॅलेंजिंग बनलं होतं. बरं, आता या विमानाच्या निवृत्तीच्या परिणामांबद्दल बोलूया. कारण यामुळे भारताच्या संरक्षण सज्जतेवर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे बघा, कोणत्याही एअरफोर्सची ताकद मोजली जाते ती त्याच्या स्क्वॉड्रनच्या संख्येवर. आणि MiG-21चं शेवटचं स्क्वॉड्रन निवृत्त झाल्यामुळे आपल्या हवाई दलाच्या एकूण ताकदीत एक मोठी पोकळी, एक गॅप निर्माण झालाय. तर ही पोकळी नेमकी किती मोठी आहे? आकडेवारी पाहिली तर परिस्थिती जरा गंभीर वाटते. म्हणजे बघा, हवाई दलाला गरज आहे 42 स्क्वॉड्रन्सची, पण आता आपल्याकडे आहेत फक्त 31, म्हणजे सरळ सरळ 11 स्क्वॉड्रन्सची तूट. आणि ही तूट भारताच्या हवाई सामर्थ्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि याचा थेट परिणाम होतो देशाच्या सुरक्षेवर.
कारण दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर एकाच वेळ लढण्याची जी क्षमता आपल्याला टिकून ठेवायची आहे ते यामुळे अधिकच आव्हानात्मक बनतं. अर्थात असं नाही की आपण काहीच करत नाहीये. आपलं हवाई दल आधुनिकीकरणाच्या दिशेने वेगाने वाटचाल करतंय. आज त्यांच्या ताफ्यात सुखोई 30 MKI, मिराज 2000, राफेल आणि आपलं स्वतःचं स्वदेशी तेजस अशी आधुनिक विमानं आहेत. आणि हीच विमानं आता ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतील. तर थोडक्यात सांगायचं झालं तर MiG-21चा वारसा हा असा दुहेरी आहे. एका बाजूला तो आकाशाचा रक्षक म्हणून ओळखला जातो, तर दुसऱ्या बाजूला उडती शेवपेटी हा एक दुःखद शिक्काही त्याच्यासोबत कायमचा जोडला गेला आहे. ही दंतकथा आता इतिहासाचा भाग झाली आहे हे खरं, पण जाता जाता तिने एक मोठा प्रश्न मागे ठेवला आहे. यातून निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचं आणि भविष्यात आपलं आकाश सुरक्षित ठेवण्याचं आव्हान भारत कसं पेलणार, हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे.